नमस्कार सर, आजच्या भागात आपले स्वागत आहे. नमस्कार. वास्तुशास्त्रामध्ये प्रवेशद्वाराला किती महत्त्व आहे? प्रवेशद्वारापासूनच आपल्या वास्तूची सुरुवात होते. त्याच्यामुळे ते स्वच्छ असावं. अभद्र विचार हे त्या वास्तूच्या बाहेरच राहावेत, हे प्रवेशद्वाराचं खूप महत्त्वाचं हे राहतो. आणि म्हणून जर आपण बघितलं, विशेषतः या दाक्षिणात्य लोकांची जी घरं आहेत, त्यांच्या घराच्या बाहेर घातलेली रांगोळी, आपल्या महाराष्ट्रात घातलेली जाणारी रांगोळी आणि त्या दाक्षिणात्य लोकांच्या घराच्या बाहेर घातलेली जाणारी रांगोळी ही वेगळ्या प्रकारची आहे. त्याचा आकार वेगळा वेगळा आहे. आणि रांगोळी ही अग्निस्वरूप आहे. तर त्याच्यात पथ्य हे पाळलेलं असतं की जे अशुभ विचार आहेत, अशुभ ऊर्जा आहे, ही दरवाजाच्या बाहेर राहावी, त्याचा घरात आतमध्ये संसर्ग होऊ नये म्हणून त्या प्रवेशद्वार ह्याच्या बाहेर काढलेली रांगोळी महत्त्वाची असते. आता प्रवेशद्वाराच्या ह्याचा जर विचार करायचा झाला तर शास्त्रांनी असं सांगितलेलं आहे की प्रवेशद्वार हे चौकोनी असावं. आपण आता हल्ली बघतो की म्हणजे पूर्वीचे उंबरठे लाकडी असायचे, हल्ली आपण बघतो ग्रेनाईटचे किंवा मार्बलचे उंबरठे असतात. पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्यात चांगल्या दर्जाचा उंबरठा हा लाकडीत असा. लाकडी उंबरठा 1 क्रमांकाचा सांगितलेला आहे. आणि शास्त्रात इथे असंही सांगितलेलं आहे, मुळात प्रवेशद्वाराचं उद्दिष्ट काय की संरक्षण हे उद्दिष्ट आहे मुळातलं. ते चांगलं दिसावं हा नंतरचा भाग आहे, पण मुख्य उद्दिष्ट काय आहे ते संरक्षण आहे. तर वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी असं सांगितलं आहे की दरवाजाची चौकट आणि दरवाजा हा एकाच झाडाच्या लाकडापासून जर बनवला गेला असेल तर तो एकजिन्सी असतो आणि चांगल्या पद्धतीने घराचं संरक्षण करू शकतो. तर हा एक भाग महत्त्वाचा राहतो. दुसरा भाग असा आपण बघतो की कोणताही सण आला की आपल्याकडे दरवाजावर तोरण लावायची हे आहे, खूप चांगली पद्धत आहे ती. पण एक गोष्ट आपण विसरतो की बरीच घरं आपण असे बघतो की ते तोरण सुकून गेलेलं असतं तरीही ते तसंच ठेवलं जातं. तर हे करणं अतिशय चुकीचं आहे की तो सण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिलं आपल्याला ते तोरण काढून टाकणं गरजेचं आहे. आणखीन एक भाग जर आपण बघितला तर तो प्रवेशद्वार स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. की अशी कल्पना करूया की प्रवेशद्वाराचं म्हणजे समजून घेण्यासाठी असंही करूया की प्रवेशद्वाराचं महत्त्व किती. तर आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या तोंडाचं जे महत्त्व आहे ते प्रवेशद्वाराचं महत्त्व आहे. मग आपण दिवसातले 2-3 वेळा आपण हे दात घासतो, ते इतरही मधल्या काळामध्ये ते अस्वच्छ होणार नाही असं बघतो. ते अस्वच्छ झालं तर परत आपण ते स्वच्छ राहील याची काळजी घेतो. तसंच प्रवेशद्वाराची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे पूर्वीचं, आता हल्ली आपल्याला एवढी वेळ होत नाही, पण पूर्वीचं जर हे बघितलं तर घराचं प्रवेशद्वार 2-3 दिवसांनी एकदा व्यवस्थित पुसलं जायचं, स्वच्छ केलं जायचं की त्याच्यावरती जळमटं असू नयेत. हा भाग तिथे ही ती काळजी घेतली जायची. आणखीन एक भाग की जसं मगाशी सांगितलं तसं की ते एकजिन्सी असलं पाहिजे. आणि जर ते एकजिन्सी नसलं तर ते 2 कप्प्यात असावं. आणि प्रवेशद्वार हे नेहमी आत उघडणारं असलं पाहिजे. काही दरवाजे आपण बघतो की ते बाहेर, तसं नाही, ते आतल्या दिशेने उघडणारं प्रवेशद्वार असलं पाहिजे. हा एक भाग आला. आणि आणखीन एक भाग की आपण आता आदली सेफ्टी डोअरचं हे आलं, तर मुख्य प्रवेशद्वार आणि सेफ्टी डोअर हे एकाच चौकटीवर असावं. त्याची वेगळी चौकट असू नये, त्याचा एक प्रकारचा दोष तयार होतो. हेही काळजी घेतली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला विथिशूला आणि वेध असं हे दिलेलं आहे. तर विथी म्हणजे आपल्या काही वेळेला मुख्य प्रवेशद्वारावरती गेट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती येऊन रस्ता थांबतो. तर तसा येऊन रस्ता आपल्या ह्याच्यावर थांबू नये, त्याला विथिशूला असं म्हटलेलं आहे. आणि तसं असलं तर तो खूप मोठ्या प्रकारचा दोष समजला जातो. किंवा प्रवेशद्वारासमोर सोनं देणारं झाड असलं तरी त्याची सावली येऊ नये असंही सांगितलेलं आहे. म्हणजे एवढी त्याची काळजी घ्यावी. काही वेळेला इलेक्ट्रिकचे पोल समोर आलेले असतात, हे काहीही असू नये. किंवा अगदी छोटा उल्लेख शास्त्रामध्ये असा केलेला आहे की प्रवेशद्वारासमोर जर खिळा वगैरे, त्याला किलवेध असं म्हणतात, तर असं खिळा वगैरे असेल तर तो मोठा दोष तयार होतो. आणि आपण जर ऐकलं असेल असं तर पूर्वीच्या काळी हे जे
ब्लॅक मॅजिक करणारे होते ते दरवाजाच्या उंबरठ्यात येऊन खिळा ठोकून जायचे आणि मग कुणाच्या तरी लक्षात यायचं की अरे इथे खिळा ठोकलेला आहे, म्हणजे मग काहीतरी त्रासाचा भाग आहे, हाही भाग त्याच्यात होता. दरवाजासमोर चिखल असणं हाही खूप मोठा दोष तयार होतो. तर अशा सगळ्या या दोषात आणखीन एक भाग की द्वाराला कसलाही वेध असू नये. म्हणजे तुळशी वृंदावन की अशी संकल्पना पूर्वी होती की दरवाजासमोर तुळशी वृंदावन असावं, पण ते दरवाजासमोर असू नये, ते दरवाजाच्या एका बाजूला असावं. कसलाही वेध त्या दरवाजाला होऊ नये, ते मोकळं असावं, हाही भाग शास्त्रामध्ये हे केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रवेशद्वाराची जर काळजी, आणि आणखीन एक की ज्याला मुख्य प्रवेशद्वार असं आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा वास्तूतलं इतर कोणताही दरवाजा मोठा असू नये हेही सांगितलेलं आहे की हे मुख्य प्रवेशद्वार हे सगळ्यात मोठं असलं पाहिजे, हा भाग सांगितलेला आहे. तिथून आपण आत आल्यानंतर नॉर्मली आपल्याला अगदी पहिला प्रश्न पडतो की शू रॅक कुठे असावा. छोटासा प्रश्न आहे, पण तो कुठे असावा हेही ठे केलेलं आहे. आणि मी जे वारंवार सांगतो की वास्तू आणि ज्योतिष हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. तर जर आपण असं म्हणू, एक उदाहरण म्हणून घेऊ की पूर्व दिशा ही प्रवेशद्वारासाठी चांगली आहे, तर ज्योतिषामध्ये पूर्व दिशा हे पहिल्या स्थानाकडे हे त्यातून बघितलं जातं किंवा ज्याला आम्ही लग्नस्थान म्हणतो. तर मग तिथे हे केल्यानंतर आपल्याला आतमध्ये आल्यावर दोन चॉईस राहतात की पूर्वेच्या एका बाजूला ईशान्य येते आणि दुसऱ्या बाजूला आग्नेय येते. तर आग्नेय दिशा जी आहे ते ज्योतिषामध्ये आपले तळपाय त्याच्यावरून हे केले जातात आणि आपलं कुटुंब हे ईशान्य दिशेकडून बघितलं जातं. मग अगदी साधा प्रश्न जो आपल्याला पडलेला होता की शूरॅक कुठे असावं, तर जिथे पाय सांगितलेले आहेत तिथे शूरॅक असलं पाहिजे, म्हणजे आग्नेयला शूरॅक असलं पाहिजे. हा एक त्याच्यातला हे राहतो. आणखीन एक भाग की बऱ्याचशा वेळेला लोक असं हे करतात की आमचा प्रवेश दक्षिणेकडून आहे, मग ते आतल्या आत रचना करून तो पूर्वेचा कसा करून घेता येईल असं बघतात, पण त्याचा खूप मोठा परिणाम होतो असं मला अनुभवाला येत नाही. जे मुख्य प्रवेशद्वार आहे तेच आपण समजणं गरजेचं राहतं. तर तसं हे केल्यानंतर आपण आतमध्ये आल्यावर आपल्याला नॉर्मली पद्धत अशी असते की बैठकीची खोली. तर बैठकीची खोली ज्याला आपण हॉल म्हणतो, तर त्याचा बैठकीची खोली याचा सरळ अर्थ काय आहे की आपण एक मीटिंग घेणार आहोत आणि कोणती मीटिंग होते घरातल्या मेंबर्सची आणि त्याच्यात काही निर्णय होतो. आणि आता जर तो निर्णय चांगला असला पाहिजे, व्हायला पाहिजे, वास्तूत राहणाऱ्या सगळ्यांसाठी योग्य असायला पाहिजे, तर तो जो निर्णय घेणारा आहे त्यांनी पूर्वाभिमुख बसावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे कशी रचना झाली पाहिजे की जो घरातला मुख्य कर्ता पुरुष आहे तो पूर्वाभिमुख बसेल आणि बाकीची माणसं त्या ह्याच्यावर. आता त्याच्यातही बैठकीची रचना जी सांगितलेली आहे ती करताना दक्षिण पश्चिम भिंतीला लागून आपले जे सिटिंग असतात त्या दक्षिण पश्चिम भिंतीला लागून असाव्यात म्हणून सांगितल्या आणि त्याच उत्तर पूर्व भिंतीपासून थोड्याशा पुढे घ्याव्या म्हणून सांगितल्या. त्याची कारणं आपल्याला व्यवस्थित ज्या वेळेला शास्त्र शिकू त्यावेळेला समजेल. आता त्याच्यानंतर आणखीन एक असतं की आपल्याला बैठकीच्या खोलीमध्ये टीव्ही कुठे ठेवायचा आहे तो एक भाग असतो, आपल्याला कॉम्प्युटर कुठे ठेवा, लॅपटॉप कुठे ठेवायचा. आता आपण हल्ली लॅपटॉप हे करतो, पूर्वी कॉम्प्युटर तो कुठे असावा. आता कॉम्प्युटर हे करताना सुद्धा त्याच्या पाठीमागे दोन उद्देश आहे. एक तर करमणूक हा उद्देश आहे आणि दुसरा ज्ञान घेणं उद्देश आहे. आणि त्या दोन्ही उद्देशांची दिशा वेगळी वेगळी आहे की ज्ञान घेणं याची जी दिशा आहे ती पूर्व दिशा आहे आणि करमणुकीची जी दिशा आहे ती आग्नेय दिशा आहे. त्याच्यामुळे ज्या उद्देशासाठी आपण हे करतोय त्या दिशेला हे असलं पाहिजे.